जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बर्थडे बॅनर कशा प्रकारे तयार करायचं याची A to Z प्रोसेस तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। आणि जी आपण डिझाइन तयार करणार आहोत ती डिझाइन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय। तुम्ही डिझाइनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारची डिझाइन तयार करण्यासाठी जेवढे काही मटेरियल लागणार आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिली आहे। तिथून तुम्ही आपलं मटेरियल डाउनलोड करू शकता। प्लस तुम्हाला या डिझाइनची PLP फाईल सुद्धा मी दिली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे मित्रांनो आताच या व्हिडिओला एक लाईक करून टाका। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती फर्स्ट टाइम आला असाल तर मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका, कारण अशा प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती रेग्युलर येत असतात। त्यामुळे मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। आणि तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो केलं असेल तर मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला फॉलो करा। आपल्या इंस्टाग्रामची ID तुम्हाला स्क्रीनवरती मी मेन्शन केली आहे। आणि जर तुम्हाला बॅनर तयार करताना जर काही अडचण येत असतील तर बिंदास मित्रांनो तुम्ही इथे मला मेसेज करू शकता। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन द्यायचा मी इथे प्रयत्न करील। आणि आपलं टेलिग्रामचं आणि व्हॉट्सअपचं चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा। या चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, कारण मित्रांनो इथे मी आपल्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला देत असतो। त्यामुळे मित्रांनो हे चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा। तर चालतं मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो मी आलोय माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। तर सर्वात आधी आपल्या मॉडेलच्या पेजचा आपण स्ट्रक्चर इथे तयार करून घेणार आहोत। तर तुमच्या मॉडेलचे तुम्हाला 3 फोटो घ्यायचे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या फोटोचं बॅकग्राऊंड इथे प्रॉपर रिमूव्ह करून घ्यायचे। तर फोटो रूम ॲपमध्ये कशा प्रकारे ते बॅकग्राऊंड इरेज करतात हे तुम्हाला माहितीच असेल, किंवा तुम्ही बॅकग्राऊंड इरेजरमध्ये फोटो मागचा बॅकग्राऊंड तुम्ही तिथे इरेज करू शकता। तर आपल्या तिन्ही फोटोंचा बॅकग्राऊंड मी इथे रिमूव्ह करून घेतलाय। त्यानंतर तुम्हाला सिम्पली पिक्सार्टचं ॲप्लिकेशन इथे ओपन करून घ्यायचे। तर तुम्ही ट्रान्सपरंट बॅकग्राऊंड सर्वात आधी ॲड करून घ्यायचे। त्यानंतर आपण ज्या तिन्ही फोटोचा बॅकग्राऊंड इथे रिमूव्ह केलता तर ते तुम्हाला फोटो इथे ॲड करून घ्यायचे। तर एक एक फोटो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड फोटोवरती क्लिक करायचे आणि जी काय आपली PNG असेल तर पहिली मित्रांनो ही PNG इथे ॲड करून घेतले मी। आणि नंतर तुम्हाला वरती एक इरेजरचं आयकॉन बघायला भेटेल, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे। तर 67 मित्रांनो तुम्हाला साईज सेट करून घ्यायची आहे। जी काय ऑपेसिटी असेल ती ऑपेसिटी तुम्हाला 40 सेट करायची आहे। आणि हार्डनेस मित्रांनो तुम्हाला 30 इथे सेट करायची आहे। ओके, या थीममध्ये। त्यानंतर मित्रांनो जो काही खालचा पार्ट असेल तर तुम्हाला या थीममध्ये इथे इरेज करून घ्यायचं आहे। तर आपला खालचा पार्ट इथे इरेज करून झाल्यानंतर तुम्हाला वरती एक सेव्हचा आयकॉन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचे। आपली PNG गॅलरीमध्ये सेव्ह होऊन जाईल। तर तिन्ही PNG तुम्हाला अशा प्रकारे प्रॉपर इथे इरेज करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला इथे पिक्सेल ॲपमध्ये यायचे। पिक्सेल ॲपमध्ये आल्यानंतर आपल्या तिन्ही PNG तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। PNG ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे त्या प्रॉपर इथे सेट करून घ्यायचे। तर आपल्या जे काही बॅक साईडचे 2 PNG असतील तर मित्रांनो यांना आपण ब्लॅक अँड व्हाईट इथे इफेक्ट अप्लाय करणार आहोत। तर आपली ही मधली PNG ची लेअर तुम्हाला इथे लॉक करून घ्यायची आहे। त्यानंतर आपली जी काही पहिली PNG असेल त्यावरती क्लिक करायचे। PNG वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे कलर फिल्टरचं ऑप्शन बघायला भेटेल, त्यावरती क्लिक करायचे। आणि तुम्हाला जी काही सॅच्युरेशन असेल ते सॅच्युरेशन मित्रांनो तुम्हाला ते मायनस करायचे। म्हणजे मित्रांनो तुम्हाला इमेज जेवढी ब्लॅक अँड व्हाईट करायची असेल तेवढी तुम्हाला इथे सॅच्युरेशन मायनस करायची। त्यानंतर ब्राईटनेस तुम्हाला इथे थोडी वाढवायची आणि जी काही कॉन्ट्रास्ट असेल तर ती सुद्धा तुम्हाला इथे थोडी इन्क्रीज करायची। ओके, या थीममध्ये मित्रांनो तुम्हाला थोडीफार इथे ॲडजस्टमेंट करायची आहे। त्यानंतर आपली जी काही दुसरी PNG असेल तर तिला सुद्धा तुम्हाला सेम इफेक्ट इथे अप्लाय करून घ्यायचा आहे। तर बॅक साईडच्या दोन्ही PNGला मी इथे इफेक्ट अप्लाय करून घेतलाय। त्यानंतर आपली जी काही मधली PNG आहे तर यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला पुन्हा कलर फिल्टरवरती क्लिक करायचं आहे आणि थोडी तुम्हाला ब्राईटनेस आणि कॉन्ट्रास्ट तुम्हाला इथे थोडी इन्क्रीज करायची। तर तुमच्या पद्धतीमध्ये तुम्हाला इथे थोडी ॲडजस्टमेंट करायची। त्यानंतर आपलं स्ट्रक्चर तुम्हाला इथे प्रॉपर सेट करून घ्यायचं आहे। तर थोडी ॲडजस्टमेंट इथे मी करून घेतोय। तर आपलं स्ट्रक्चर प्रॉपर सेट करून झाल्यानंतर तुम्हाला इथे आपलं प्रॉपर स्ट्रक्चर सेट करून झाल्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर ट्रान्सपरंटवरती क्लिक करून तुम्हाला आपली ही PNG गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायची। ओके मित्रांनो, एवढी प्रोसेस तुम्हाला करून घ्यायची। आता जी काही आपली पुढची डिझाइन तयार करायची प्रोसेस असेल ती तुम्हाला पुढे मी आता सांगतो। तर तुम्हाला या डिझाइनची साईज टाकायची, जी काही विड्थ असेल ते विड्थ तुम्हाला टाकायची 4000 आणि हाईट सुद्धा तुम्हाला इथे 4000 टाकायची। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे मटेरियलमध्ये एक मी बॅकग्राऊंड दिलंय। तर मित्रांनो अशा प्रकारचं तुम्हाला इथे फॉग बॅकग्राऊंड दिले, तुम्हाला झूम करून सुद्धा दाखवतोय। तर एकदम हायेस्ट क्वालिटीमध्ये जे काही सर्व मटेरियल असेल ते तुम्हाला इथे मी प्रोव्हाइड करून दिलंय। त्यानंतर तुम्ही ज्या इथे व्यक्तीचा बॅनर तयार करणार असाल तर मी ते माझ्या मित्राचे जे काही 3 फोटो असेल ते प्रॉपर इथे इरेज करून घेतलेत आणि त्यांना इफेक्ट वगैरे इथे अप्लाय केलाय। तर तुम्हाला सुद्धा मित्रांनो अशा प्रकारचं स्ट्रक्चर इथे तयार करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला इथे मी ब्रश PNG दिलेत। तर ही ब्रश PNG तुम्हाला अशा प्रकारे इथे खालती लावायची। तर या ब्रश PNG वरती आपली जी काही कॅलिग्राफी असेल तर ती कॅलिग्राफी इथे येईल। ओके, या थीममध्ये मित्रांनो तुम्हाला मी कॅलिग्राफी सुद्धा दिले। तर तुम्हाला इथे मी डायरेक्ट PLP फाईलच दिली आहे। तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करून तुमची डिझाइन इथे तयार करू शकता। त्यानंतर आपले जे काही बाकीचे एलिमेंट्स असतील ते इथे मी तुम्हाला दिलेत। तर हे तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचे। त्यानंतर जो काही डायलॉग असेल तो डायलॉग मित्रांनो तुम्हाला इथे दिलाय आणि जी काही डेट ऑफ बर्थ असेल मित्रांनो ती तुम्हाला इथे टाकायची।
जर मित्रांनो तुम्हाला डायलॉग जर चेंज करायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला त्या लेअरचा लॉक इथे काढून टाकायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि जो तुम्हाला इथे डायलॉग टाकायचा असेल तो मित्रांनो तुम्ही इथे टाकू शकता। आणि जी काय डेट ऑफ बर्थ असेल ती चेंज करायसाठी तुम्हाला त्या लेअरचं लॉकसुद्धा काढायचे आणि तुम्हाला डबल क्लिक करून तुमचे जे काही चेंजेस असतील ते तुम्हाला इथे करून घ्यायचे। जर तुम्ही PLP फाईलमध्ये चेंजेस करून जर डिझाईन तयार केली तर तुम्हाला 5 ते 10 मिनिटं इथे डिझाईन तयार करायला लागतील। आणि तुम्हाला इथे मी मटेरियलसुद्धा दिलं आहे, बॅकग्राऊंड आणि जे काय आपल्या PNG लागणार आहे ते सर्व तुम्हाला दिले आहेत। तर हे मटेरियलसुद्धा डाउनलोड करा, हे तुम्हाला दुसरी डिझाईन तयार करता वेळेस तुम्हाला उपयोगी पडेल। आणि ज्यांना कोणाला PLP फाईल पिक्सेल लॅबमध्ये ॲड करायसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी आपलं टेलिग्रामचं चॅनल जॉईन करा, तिथे तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटून जाईल। आणि अजून तुम्हाला काही जर तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये काही अडचण येत असतील तर मित्रांनो तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तिथे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मी देईल। आणि बाकी मित्रांनो तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती पाहिजे हे पण कमेंट करून सांगा। आणि मित्रांनो तुम्हाला आपल्या मटेरियलचा पासवर्ड टाकायचा आहे 4010 ओके। हा मित्रांनो तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर आपली जी काही झिप फाईल असेल ती तिथं अनझिप होऊन जाईल आणि जे काही आपलं मटेरियल असेल तर तुम्ही एकदम फ्रीमध्ये यूज करू शकता। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं, तर आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला 1 लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। जो तुम्हाला स्क्रीनवरती व्हिडिओ दिसतो त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा व्हिडिओ बघू शकता। तर चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत, तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।